शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे। 13 ऑगस्ट पासून आहे श्रावण महिन्याची सुरुवात। तर आपल्याला या श्रावण या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला शिवलीला अमृताचे पारायण करायचे आहे। पण हे पारायण का करायचे, कसे करायचे, कोणी करायचे या संबंधीची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। श्रावण महिना सुरू आहे। भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्याची, शिवकृपा प्राप्त करून घेण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे। या महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे चातुर्मास सुरू आहे। या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शंकरांची जितकी जास्त होईल तितकी सेवा करायची आहे। कारण या 4 महिने भगवान शंकर या संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळत असतात। पण हा श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानलेला आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये मला नाही वाटत कोणी घरामध्ये मांसाहार वगैरे करत असेल। भरपूर लोक असे देखील आहेत श्रावणी पाळतात, म्हणजे संपूर्ण 1 महिना श्रावण महिन्याचा उपवास असतो त्यांचा। 1 टाइमाचं ते फक्त जेवण जेवत असतात। असे देखील भरपूर सेवेकरी असतात। पण या श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृताचे पारायण का करायचे व या पारायण करण्याचे महत्त्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? का हे पारायण करावं? आपल्या हातून शिवलीला अमृताचे शक्यतो पारायण घडतच नाही आणि जरी घडलेच तर फक्त 11व्या अध्यायाचे शिवलीला अमृताचं 11व्या अध्यायाचं पारायण घडत असतं। परंतु आपल्या हातून वर्षातून कमीत कमी एकदा तरी आपल्या घरामध्ये शिवलीला अमृताचं पारायण करायला हवं। तुम्ही करा किंवा तुमच्या घरातील तुमच्या मिस्टरांनी जरी केलं तरी देखील चालणार आहे, तुमच्या मुलींनी देखील केलं तरी देखील चालणार आहे। परंतु मुलगी मोठी असावी, कारण तुम्हाला माहिती आहे ज्यांनी ज्यांनी पारायण केलेलं आहे त्याचे अध्याय किती मोठे आहेत। प्रत्येक अध्याय खूप मोठा आहे, त्यामुळे एका दिवसात पारायण करणं शक्य होत नाही। यासाठी आपल्याला कमीत कमी 3 दिवसाचं किंवा 7 दिवसाचं अतिशय उत्तम पारायण, साप्ताहिक पारायण आपल्याला ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्राचं पारायण करतो त्याच पद्धतीने आपल्याला शिवलीला अमृताचं पारायण करायचं आहे। थोडेसे नियम वेगळे आहेत, काय आहेत, कशा पद्धतीने आहेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे। सगळ्या नियमांचं पालन करून आपल्याला शिवलीला अमृताचं पारायण करायचं आहे। हे पारायण केल्यानंतर आपली इष्टकामना किंवा इच्छापूर्ती तर आपली होतच असते, शिवकृपा तर प्राप्त होतच असते। त्याचसोबत रोग, पाप, मृत्यू, ऋण, कर्ज, गरिबी, कष्ट, जेवढे आपण कष्ट घेतो या गरिबीतून बाहेर निघण्यासाठी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील मिळत असतो। त्याच पद्धतीने भूत प्रेत पिशाच बाधा, त्याच पद्धतीने कोडासारखे रोग देखील या त्या बंधनातून देखील आपण मुक्त होत असतो। कोडासारखे रोग देखील बरे होत असतात। संतान प्राप्ती नसेल ती सुद्धा होत असते। म्हणजे कोणतीही इच्छा असो, म्हणजे असाध्यातला असाध्य रोग देखील या पारायणाने किंवा या सेवेने बरा होत असतो। त्यामुळे आपल्याला शिवलीला अमृताचे पारायण करायचे आहे। हे पारायण बघा अगदी 14 अध्यायाचं आहे। आता 15वा अध्याय यामध्ये समाविष्ट झालेला आहे। तुम्ही 15वा अध्याय वाचला तरी देखील चालतो, नाही पठण केला तरी देखील चालतो। त्यामुळे 14 अध्यायाचं पठण आहे। 7 दिवसामध्ये तुम्हाला रोज 2-2 अध्याय घ्यायचे आहेत। 2 अध्याय म्हटलं तरी भरपूर वेळ आपला जातो, कारण अध्याय खूप मोठे आहेत। आणि एका दिवसाचं पारायण म्हटलं तर तुम्ही संपूर्ण दिवस देऊ शकताय का? संपूर्ण दिवस तुम्ही तिथे बसू शकताय का? तुमचा संपूर्ण वेळ न उठता त्या जागेवरून तुम्ही बसू शकताय का? याची अगोदर तुम्ही स्वतःच्या मनाला खात्री करून घ्यायची आणि मग त्या पारायणाला बसायचं। पारायणाची माहिती देण्या अगोदर तुम्हाला नियमांची माहिती देते, म्हणजे तुम्हाला थोडंसं तुमचं बर्डन थोडंसं कमी होईल। नियम सगळ्यात महत्त्वाचा, सात्विक राहायचं आहे। सात्विक राहून म्हणजेच घरामध्ये मांसाहार कोणी देखील करायचं नाही। शक्यतो कोणी करतच नाही श्रावण महिन्यामध्ये, पण घरामध्ये कोणी देखील करायचं नाही। 7 दिवस सात्विक राहायचं आहे। घरातलंच अन्न खायचं आहे, परान्न घ्यायचं नाहीये। ब्रह्मचर्याचं पालन 7 दिवस आवर्जून करायचं आहे। पारायण काळामध्ये चुकूनही ब्रह्मचर्य तोडायचं नाहीये, ही एक गोष्ट चुकूनही तोडायची नाहीये। त्याच पद्धतीने कोणाचा द्वेष, राग करायचा नाहीये। कोणाविषयी हिंसाची भावना आपल्या मनामध्ये ठेवायची नाहीये। कोणाविषयी आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा ठेवायची नाही। किंवा अशा देखील व्यक्ती असतात की घाणेरडे विचार देखील म्हणजे मन आहे ते कुठेही पळतं, कसलाही विचार मनामध्ये आणून द्यायचा नाही। पूर्ण आपलं मन नाही, संपूर्ण शरीर देखील आपल्याला सात्विक ठेवायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे। या गोष्टींचं पालन करायचं आहे। कांदा लसूण खायचा नाही, बाकीचं कोणतंही बंधन नाही। बाकी डाळी बी सगळं तुम्ही खाऊ शकता, पण कांदा लसूण तुम्हाला खायचा नाही 7 दिवस, एवढी एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे। उपवास 7 दिवस करायचा का तर नाही केला तरी देखील चालतो। पहिल्या श्रावण सोमवारपासून सुरुवात करा। पहिल्या श्रावण सोमवारचा तुमचा उपवास असणारच आहे। त्याच दिवशी नागपंचमी देखील आहे, तर या सगळ्याची माहिती देखील लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे। तर उपवास नाही केला तरी देखील चालतो बरं का, फक्त सात्विक राहायचं आहे आपल्याला। पारायण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा, तुमच्या वेळेनुसार। प्रदोष काळामध्ये केला तर अतिशय उत्तम, संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत
तुम्ही प्रदोष काळामध्ये जर पारायण केलं तर अतिशय उत्तम, ब्रह्ममुहूर्तावरती जरी केलं तर अतिशय उत्तम. पण असं म्हटलं जातं की भगवान शिवाची पूजा प्रदोष काळामध्ये केल्याने ती फलदायी होते. पण तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती जरी केलं हे पारायण तरी देखील चालणार आहे आणि प्रदोष काळामध्ये पारायण केलं तरी देखील चालणार आहे. कारण प्रत्येकाची वेळ, प्रत्येकाला जसा वेळ मिळेल तसं ते पारायण करणार, बरोबर ना? त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही पारायण करू शकता. यामध्ये 14 अध्याय आहेत आणि हेच अध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जवळपासच्या भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे. जाताना गेल्यानंतर त्यांना 11 बेलाची पानं व्हायची आहेत. तुम्ही तिथे बसून अभिषेक देखील त्यांना करू शकता. 11 बेलाची पाने वाहून तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला तिथे प्रकट करायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मी घरामध्ये शांती, समाधान माझं चित्त थाऱ्यावरती ठेवून मी आजपासून आपल्या घरामध्ये शिवलीलामृताचे पारायण करणार आहे आणि तुमची जी काही इच्छित कामना आहे, मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे आणि हे पारायण निर्विघ्नपणे पार पडावं व माझ्या इच्छा फलित व्हाव्या यासाठी मी तुमच्याकडे प्रार्थना करत आहे, असं भगवान शंकरांना तुम्हाला सांगायचं आहे. घरात येऊन ते मंदिरात जाऊन तुम्ही प्रार्थना केलेली आहे, घरामध्ये येऊन संकल्प सोडायचा आहे. तुमचं नाव, तुमचं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आहे आणि तुम्हाला तुमची जी काही इच्छापूर्ती आहे आणि हे पारायण निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि हातातून पाणी पळीने खाली सोडायचं आहे. हातामध्ये अक्षता, थोडं हळदी कुंकू, एक फूल आणि थोडंसं पाणी, अक्षता ओल्या होतील एवढंच पाणी घ्यायचं आहे हातामध्ये आणि तुम्हाला तो संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेतल्याने माणूस संकल्पामध्ये बांधला जातो आणि त्याला ती सेवा कंप्लीट करावीच लागते. आणि पारायणासारख्या जर आपण सेवा करत असोल तर आपल्याला ती सेवा संकल्पयुक्तच घ्यावी लागते, बिना संकल्पाचे पारायण कधीही करू नये. बघा, त्याच पद्धतीने संकल्प घेतल्यानंतर आपल्याला शिवपिंडीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्या दिवशीची म्हणजे सोमवारी जर तुम्ही सुरुवात केली तर त्या दिवशी जी शिवामूठ आहे, पहिली शिवामूठ जी आहे ती शिवामूठ तुम्हाला अर्पण करायची आहे. शिवामूठ कशा पद्धतीने अर्पण करायची ते देखील तुम्हाला मी सांगते. अशा पद्धतीने धरून तुम्हाला शिवामूठ, तांदळाचे शिवामूठ आहे तर तुम्हाला तांदूळ ओले करायचे आहेत किंवा तांदूळ मुठीत धरायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला शिवामूठ व्हायचे आहे. शिवामूठ वाहताना कोणता मंत्र बोलायचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल. त्याच पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांची अभिषेक वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्हाला चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती भगवान शिवाचा घरामध्ये आपण फोटो फ्रेम तर ठेवत नाही, पण शिवलिंग प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. अभिषेक केल्यानंतर शिवलिंग व्यवस्थित ठेवा. शिवलिंगावरती बेलपत्र वाहा. बेलपत्र व्यवस्थित व्हायचे आहेत. 3च बरोबर आहेत का, तुटलेले नाहीत ना? त्याच्या मागचा जो छोटासा देठ असतो एवढाच निघतो तो व्यवस्थित काढायचा आहे. मग पालथं बेलपत्र व्हायचे आहेत. 11 बेलपत्र वाहा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा हर हर महादेव या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यांना धोत्र्याचं फूल, त्याच पद्धतीने धोत्र्याचं फळ हे सगळं त्यांना अर्पण करायचं आहे. नैवेद्य ठेवायचा आहे. गणपती बाप्पाची देखील पुढे स्थापना करायची आहे, कारण कोणतीही सेवा करताना आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण सेवा सुरू करत असतो. तुम्ही सुपारी देखील पूजू शकता किंवा गणपती बाप्पाची मूर्ती देखील तिथे ठेवू शकता. आणि तुम्हाला व्यवस्थित पंचोपचार सेवा करायची आहे. पांढरी फुलं अर्पण करायची आहेत. भगवान शंकरांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत, दूध व साखरेचा नैवेद्य जरी ठेवला तिथे तरी देखील चालणार आहे. फळांचा नैवेद्य जरी ठेवला तरी देखील चालणार आहे. आणि शिवलीला अमृताची पोथी जी आहे तिथे ठेवायची आहे. आणि समजा 7 दिवसाचं करणार आहात तर प्रत्येक दिवशी 2 अध्याय येणार तुम्हाला, बरोबर? पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 2, अशा 2-2 अध्यायाने सुरुवात करा. म्हणजे कारण अध्याय मोठे आहेत त्यामुळे तुम्हाला ते समजायला, उमजायला देखील बरं पडतं. प्रत्येक अध्यायात आपल्या हातून जे काही पापं घडतात, आपल्या हातून ज्या चुका घडतात किंवा आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न सुरू आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रत्येक अध्यायातून मिळणार आहे. आणि तुमच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला त्या अध्यायातूनच तुम्हाला समजणार आहे. इतका पवित्र हा ग्रंथ आहे. त्यामुळे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करायला चुकूनही विसरायचं नाहीये. तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात कितीही मोठी संकट असोत, त्या संकटातून बाहेर पडायचं किंवा त्याचं उत्तरच सापडत नाही काही केल्याने, तर तुम्हाला हे उत्तर त्या पारायणातून कळणार आहे. प्रत्येक अध्यायामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे, एवढं लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही हे सगळं करणार आहात त्यावेळेस तुम्हाला समजणार आहे. कारण नुसतं रटायचं म्हणून रटायचं नसतं, त्याला समजून उमजून देखील घ्यायचं असतं. फक्त अध्याय वाचायचा म्हणून वाचू नका, त्याला समजून उमजून घ्या. यासाठी वाचन करताना आपलं मन थाऱ्यावर असायला हवं. आपल्या मन आणि डोकं दोन्ही एक सोबत कंट्रोल ठेवायचं आहे. नाहीतर डोकं इथं आहे, शरीर इथं आहे, पण मन आपलं फिरायला गेलेलं आहे, असं चालणार नाही. त्यामुळे आपल्याला कोणतीही सेवा आपण काय वाचलं हेच आपल्या लक्षात राहत नाही. यासाठी दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि आपण मोठ्याने वाचायचं, म्हणजे आपल्या घरातल्या इतर व्यक्तींना देखील त्या पारायणाचा लाभ होतो. आपण जे काही पठण करतो त्यांच्या देखील कानावर पडत असतं. यासाठी आपल्याला हे पारायण करायचं आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय फलदायी असं हे पारायण आहे. समजा सोमवारी तुम्ही सुरुवात केली तर रविवारी तुमच्या पारायणाची समाप्ती असणार आहे. उद्यापन कसं करायचं?
तर काही देखील नाही. तुम्ही त्या दिवशी जो काही तुमच्यासाठी नैवेद्य करणं म्हणजे तुमच्यासाठी जेवण करणार आहात तेच जेवण म्हणजे तोच नैवेद्य महादेवांना दाखवायचा आहे. पोथीला ते दाखवायचा आहे. सात्विक जेवणच. तुम्ही जे काही कराल ते. तुम्हाला इच्छा आहे चांगलं काहीतरी करावं, गोडधोड करावं, काय काय करावं ते करू शकता. तुम्ही करू शकता. त्यांना चुरम्याचे लाडू वगैरे आवडतात भगवान शंकरांना, ते देखील तुम्ही करू शकता. मंदिरात जाऊन ब्राह्मणांना यथाशक्ती दक्षिणा द्यायची आहे. कमीत कमी 21 आणि यथाशक्ती तुम्हाला जशी हवी आहे तशी शिदा द्यायची आहे किंवा 1.25 किलो तांदूळ आणि त्यांना वस्त्र दान करायचे आहेत ब्राह्मणाला. कळलं? मंदिरामध्ये जाऊन एवढंच उद्या, बाकी काही नाहीये. तुमची इच्छा असेल, नाही बोलत चालतं कोणाला जेवायला, तुमची इच्छा असेल तर एखादं सुवासिनी किंवा एखादं जोडपं जरी जेवायला घातलं तरी देखील चालेल. पण नाही काही करायचं. तुम्ही जाऊन मंदिरात शिदा दान केली, 1.25 किलो तांदूळ आणि त्यांना वस्त्र व यथाशक्ती तुम्ही दक्षिणा दान केली, इनफ आहे. काही देखील गरज नाहीये बाकीच्याची. पण तुमची इच्छा असेल तर तुमच्या इच्छेने तुम्ही तुम्हाला जसं हवं तसं उद्यापन करू शकता. इतकंच आहे. बाकीचं काही देखील नाहीये. आणि जे नियम सांगितले ते 7 दिवस नियम कटाक्षाने पाळायचेच म्हणजे पाळायचेच आहे. एवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे. बाकीचं सगळं आपल्या महादेव आहेत ते बघून घेतील, कारण ते आता सगळं काही आपलं बघत असतात. ब्रह्मा, विष्णू, महेश, तुम्हाला माहिती आहे ब्रह्मदेव जन्माला घालतात आपल्याला. भगवान विष्णू आपलं चालन पालन सगळं करत असतात आणि शेवटी मोक्षाचा मार्ग भगवान शंकरांच्या हातात असतो. त्यामुळे आपल्याला अत्यंत सुंदर अशी ही सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. भगवान शंकरांना खुश करण्याची, प्रसन्न करण्याची, त्यांची शिवकृपा प्राप्त करून घेण्याची. तर ही संधी कोणी देखील सोडायची नाही. प्रत्येक सेवेकरी ही सेवा करणार अशी मला नक्कीच खात्री आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर विचारा, काही चुकत असेल तर ते देखील सांगत जा आणि रोज व्हिडिओ पाहत जा. म्हणजेच आपल्या चॅनलवर जे काही नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.